हॅलो. हॅलो. आवाज येतोय? हॅलो. हां, माझा आवाज येतोय का? फक्त एवढंच विचारायचं आहे आता. कुणीतरी. येतोय आवाज ना? ओके. मी सर्वप्रथम आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. खरं म्हणजे 10 मिनटं उशीर झालेला आहे. त्या फेसबुकच्या याच्यावरचं स्ट्रीमिंग मध्ये मध्ये थोडंसं थांबत होतं सुरुवातीच्या याच्यामध्ये, पण आता विषय मिटलेला आहे. प्रगतिशील लेखक संघ सोलापूर यांच्या वतीनं आयोजित या नारायण सुर्वे फेसबुक व्याख्यानमालेमध्ये मला आमंत्रित केल्याबद्दल प्रगतिशील लेखक संघाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर महेंद्र कदम सर, त्याचबरोबर इतर सर्व सहकारी, या संघटनेचे सर्व सभासद, त्यात दास सर आहेत, घोलप सर आहेत, पुष्कळ मंडळी या सगळ्या उपक्रमामध्ये आहेत. खरं म्हणजे भारताच्या संदर्भात प्रगतिशील लेखक संघाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे आणि या भूमिकेमुळं किंवा या संघामुळं, प्रगतिशील लेखक संघ या संघटनेमुळं भारतातली आत्ताची जी काही वैचारिक बौद्धिक अशा पातळीवरची चर्चा आणि त्याला जो एक स्पेस मिळालेला आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि हा स्पेस मिळवण्यात या प्रगतिशील लेखक संघाचं किंवा प्रोग्रेसिव्ह रायटर्स फेडरेशन ज्याला आपण म्हणतो, त्या सगळ्यांचं अतिशय महत्त्वाचं असं योगदान आहे. आणि म्हणून या संस्थेचा गौरव करणं किंवा त्याचा उल्लेख करणं मी अतिशय महत्त्वाचं मानतो. आज तिसरा दिवस आहे या व्याख्यानमालेचा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या निमित्तानं सुरू झालेली ही व्याख्यानमाला छत्रपतींचा जो कारभार होता, छत्रपतींची जी सर्वसामान्य लोकांबद्दलची तळमळ होती, छत्रपतींचं राज्याबद्दलचं, आपल्या हिंदवी स्वराज्याबद्दलचं जे स्वप्न होतं ते आपण लक्षात घेतलं पाहिजेत. आणि त्या संदर्भात मला असं वाटतं की आत्ता वर्तमान काळात त्याच्याबद्दल, त्याच्या अनुषंगानं चर्चा करणं ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आणि अत्यंत जबाबदारीची गोष्ट आहे. लेखक, कलावंत, विचारवंत या सगळ्यांनी हे केलं पाहिजेत, जरूर केलं पाहिजेत असं मानणारा हा प्रगतिशील लेखक संघ आहे. आणि त्याची एक शाखा म्हणून सोलापूर संघानं हे जे व्याख्यानमालेचं आयोजन केलेलं आहे ते अत्यंत औचित्यपूर्ण आहे. मला दिलेला विषय जो आहे तो सांस्कृतिक राजकारणाचं वर्तमान परिप्रेक्ष्य. मित्र हो, रामचंद्र गुहा यांनी गांधीनंतरचा भारत, इंडिया आफ्टर गांधी, या ग्रंथामध्ये शेवटच्या प्रकरणात किंवा त्याच्या अगोदरच्या प्रकरणामध्ये भारत अजूनही टिकून का आहे अशा एका प्रकरणाची चर्चा केलेली आहे, अशा ह्या मुद्द्याची चर्चा केलेली आहे. आणि अगदी ब्रिटिश
वसाहत काळ आणि बाकीच्या सगळ्या प्रकारच्या ज्या काही डिबेट किंवा जी काही चर्चा किंवा जी मतमतांतर होती त्या अनुषंगानं म्हणजे सोव्हिएट रशियाचं विघटन होणं किंवा सोव्हिएट रशियाच्या विघटनाच्या अगोदर ज्यावेळी इंग्रजी अधिकारी काही बोलू पाहत होते, त्यातले काही अधिकारी असं म्हणतात की जर असं झालं नाही किंवा हे असंच राहिलं तर कदाचित भारताचं सोव्हिएतीकरण होईल वगैरे वगैरे, अशा प्रकारच्या पुष्कळ प्रकारच्या गोष्टी, पुष्कळ प्रकारचे डिबेट या सगळ्या डिस्कोर्समध्ये केले गेलेले आहेत. आणि तरीसुद्धा सोव्हिएटचं विभाजन झालं, भारत तसाच राहिला, इंग्रज इथून निघून गेले, भारत तसाच राहिला. आणखी पुष्कळ प्रकारच्या गोष्टी घडल्या. स्वतंत्र भारतात सुद्धा अत्यंत अनेक प्रकारच्या गोष्टी लक्षात घेण्यासारख्या आहेत, ज्या यतद्देशीयांनी इथल्या भारतावर जे काही जी जी अवस्था आली आपल्याला किंवा ज्या प्रकारच्या घटना सांस्कृतिक, राजकीय किंवा सामाजिक अनुषंगानं ज्या घडल्या, त्या सगळ्यांच्या संदर्भात जर आपण विचार करायला लागलो तरी भारत अजून आहे. आणि त्या बाबतीत ते असं एक विधान करतात त्या याच्यामध्ये की जोपर्यंत ओळखू येणार नाही, अजिबातच ओळखता येणार नाही एवढी राज्यघटनेमध्ये जोपर्यंत बदल होणार नाहीत किंवा ती बदलली जाणार नाही, आणि जोपर्यंत लोकशाही पद्धतीनं निवडणुका होणार आहेत, आणि तिसरा आणखी एक महत्त्वाचा भाग त्यांनी त्याच्यात नोंदवलेला आणि तो फार महत्त्वाचा आहे, जोपर्यंत भारतीय चित्रपट पाहणार आहेत, चित्रपटाकडे अतिशय रसिक, शौकीन आणि त्यांच्या त्यांच्या एकूण सगळ्या मजदुराप्रमाणे बघणार आहेत, तोपर्यंत भारत टिकणार आहे, असा एक दुर्दम्य आशावाद हा रामचंद्र गुहा यांनी इंडिया आफ्टर गांधी या पुस्तकामध्ये नमूद केलेला आहे. आता या सिनारिओमध्ये किंवा या परिप्रेक्ष्यामध्ये ज्यावेळी हे पुस्तक ज्या काळात आलं, ते पुस्तक येऊन सुद्धा आता साधारणपणे बरीच वर्ष झालेली आहेत. मागच्या 10-15 वर्षातला एकूण सगळा कालखंड किंवा मागच्या 20-25 वर्षातला एकूण कालखंड जर आपण बघितला तर भारत टिकण्याची जी प्रौढी आहे ती प्रौढी आपण जरूर मिरवू. त्या प्रौढीला ती प्रौढी आपण मिरवलीच पाहिजे. पण या 20-25 वर्षात आणि विशेषतः मागच्या 10-1 वर्षात किंवा 10-15 वर्षांमध्ये ज्या पद्धतीनं भारताचं सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक जनजीवन ज्या पद्धतीनं पुढे जात आहे, काही गोष्टी आपण नक्की विचार केला पाहिजे. त्या गोष्टींकडे आपण जरूर आलं पाहिजे. म्हणजे परिस्थिती अलबेल आहे, परिस्थिती फार चांगली आहे, हितावह आहे असं समजण्याचं अजिबात कारण काय नाही. कारण या पुस्तकानंतरचाच अनेक विचारवंतांचा जो डिबेट आहे, वेगवेगळ्या सोशल माध्यमातून असेल किंवा नियतकालिकांमधल्या लेखांमधनं असेल, भाषणांमधनं असेल, तर तो डिबेट ड्रास्टिकली चेंज होतो आहे, बदलतो आहे. आणि या बदलाचं मला असं वाटतं की आपण गंभीरपणे परिशीलन केलं पाहिजे. म्हणजे अलीकडं काय नेमकं घडायला लागलेलं आहे, सांस्कृतिक राजकारण असं म्हणताना संस्कृतीच्या व्याख्या, संस्कृतीच्या संदर्भात सगळ्यांनी केलेल्या ज्या काही मांडण्या आहेत किंवा जे तत्त्वज्ञान किंवा जी फिलॉसॉफी मांडलेली आहे, त्या सगळ्या जंजाळात खरं म्हणजे जायची गरज नाही. कारण आपण सगळेजण जाणतो, तुमच्या आमच्या सगळ्या जगण्याला, असण्याला संस्कृती व्यापून असते. संस्कृती इतकी महत्त्वाची गोष्ट आहे. तुमचं आमचं रोजचं जगणं हे संस्कृतीच्या अनेक स्तर आहेत. उच्चभ्रूंची संस्कृती, लोकप्रिय संस्कृती, सर्वसामान्य रोजच्या व्यवहारातली संस्कृती, अशा अनेक प्रकारच्या गोष्टी संस्कृतीच्या संदर्भात सांगितल्या जातात. पण विशेषतः ग्रामसी असेल, त्यानं प्रतिधुरीणत्वाची संकल्पना मांडली, हेजिमनी आणि काउंटर हेजिमनी, धुरीणत्व आणि प्रतिधुरीणत्व मांडलं आणि संस्कृतीचा एक वेगळा डिस्कोर्स या सगळ्यांमध्ये तयार झाला आणि तो निर्माण पुढे चाललेला आहे. किंवा मध्ये मिशेल फुको येतो आणि मिशेल फुकोने एक वेगळा डिस्कोर्स मांडलेला आहे आणि त्याच्यातनं परत पुन्हा जे ज्ञानाची आर्कॉलॉजी असेल किंवा सांस्कृतिक अनुषंगानं वेगळ्या पद्धतीनं तो एक भाग पुढे चाललेला आहे असं आपल्याला बघायला मिळतं. खूप गोष्टी आहेत. म्हणजे भारतीय परिप्रेक्ष्यामध्ये सुद्धा संस्कृतीच्या संदर्भात
परंपरावाद्यांपासून ते आधी बुद्धिवाद्यांपर्यंत वेगवेगळ्या पद्धतीने संस्कृतीची व्याख्या, संस्कृतीचे आयाम विशद केले गेलेले आहेत असं आपल्याला बघायला मिळतं. अलीकडं आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की संस्कृती हा जो शब्द आहे, हा शब्द राष्ट्रीय विश्लेषण किंवा विशिष्ट प्रकारच्या समूहांचं विश्लेषण ज्यावेळी आपण करायला लागतो त्यावेळी हा शब्द अतिशय महत्त्वाची भूमिका अदा करतो आहे. किंवा राष्ट्रीय किंवा विशिष्ट समूहांच्या विचार प्रणालीमध्ये सुद्धा संस्कृती नावाचा शब्द, संस्कृती नावाची जी संकल्पना आहे ती अत्यंत केंद्रवर्ती अशा प्रकारची भूमिका बजावताना आपल्याला बघायला मिळते. कार्ल उलरिक शायरप नावाचा जो विचारवंत आहे त्यानं असा दावा केलेला आहे की राजकीय भाषेचं सर्वसाधारण संस्कृतीकरण व्हायला लागलेलं आहे. म्हणजे राजकीय भाषा सुद्धा संस्कृतीकरणातनं पुढे जायला लागली आहे. हा राजकारणाचा सध्याच्या परिप्रेक्ष्यातला किंवा मागच्या 20-25 वर्षाच्या परिप्रेक्ष्यातला, विशेषतः तो ग्लोबच्या संदर्भात बोलतो आहे. आपण भारताच्या परिप्रेक्ष्यात बघायला गेलो तर 90 पासून पुढं साधारणपणे भारतीय राजकारणाचं परिप्रेक्ष्य संस्कृतीच्या अंगानं अधिक ड्रास्टिक, अधिक वेगानं पुढे सरकायला लागलेलं आहे असं आपल्याला बघायला मिळतं. आता हे सगळं जर लक्षात घेतलं आपण तर या सगळ्यांचा मतितार्थ काय किंवा हे सगळं कशासाठी, तर सांस्कृतिक अंगानं पुढे जाऊन किंवा संस्कृतीचा काटशह करत पोट संस्कृती, मुख्य संस्कृती, मार्जिनलाइज संस्कृती किंवा उच्चभ्रू लोकांची संस्कृती, हे जे अभिजन किंवा श्रमिक अनेक प्रकारच्या गोष्टी या सगळ्यांमध्ये आहेत. याच्यातलं हेजिमनी, काउंटर हेजिमनी जर आपण लक्षात घेतली तर या सगळ्यातनं वर्चस्वाची रणनीती आखणं, वर्चस्वाची रणनीती ही फलश्रुतीपर्यंत नेणं हा एक अजेंडा त्याच्यामध्ये असतो. त्याला शह देणारी बंडखोरांची रणनीती सुद्धा त्या सगळ्यांमध्ये आपल्याला बघायला मिळते. आणि अलीकडं वांशिक विशिष्टतेच्या सांस्कृतिक परिभाषेमध्ये बोलण्याचा प्रघात हा अलीकडं फार जोरात आणि फार मोठ्या प्रमाणावर व्हायला लागलेला आहे. हेही आपण लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळे भारताचं परिप्रेक्ष्य सांस्कृतिक अंगानं, सांस्कृतिक राजकारणाच्या अंगानं तपासताना या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं की आपण घेतल्या पाहिजेत, त्या लक्षात घेतल्या पाहिजेत. अलेक्झांड्रा आर्नल्ड या विदुषीनं असं म्हटलेलं आहे की संस्कृतीनं सामाजिकतेचं वसाहतीकरण केलेलं आहे. म्हणजे कल्चर हे कॉलोनायझिंग करायला लागलेलं आहे सोशलायझेशनचं किंवा समाजाचं, अशा पद्धतीची गोष्ट याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळते. किंवा वेरेना स्टॉक ही जी विचारवंत आहे तिनं एके ठिकाणी असं मांडलेलं आहे की सांस्कृतिक मूलतत्ववादानं आता वंशवादाची जागा घेतलेली आहे. अगोदर वंशवाद होता, आपल्याकडे सगळे पॅट्रिआर्की किंवा एकूण नॅशनलिझम आणि ह्या सगळ्यांमध्ये सुरुवातीपासूनचा आलेला सगळा जर भाग आपण बघितला तर तुमच्या असं लक्षात यायला लागेल की वंशवाद हा अत्यंत प्रबळ अशा प्रकारच्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. पण अलीकडं या वंशवादाच्या ह्या प्रारूपानं सांस्कृतिक मूलतत्ववादाचं रूप घेतलेलं आहे, प्रारूप घेतलेलं आहे असं आपल्याला बघायला मिळतं. आणि एका अर्थानं उजव्या विचारसरणीकडं केवळ भारत नाही तर सगळं जग, सगळा ग्लोब हा त्याचं ध्रुवीकरण व्हायला लागले, तो सरकायला लागला, ऑलमोस्ट तो सरकलेला आहे अशा प्रकारची गोष्ट आपल्याला बघायला मिळते. या सगळ्या गोष्टी जर आपण लक्षात घेतल्या तर भारतात आत्ता म्हणजे माझा जो विषय आहे सांस्कृतिक राजकारणाचं वर्तमान परिप्रेक्ष्य, याच्यामध्ये जर आपण काही घटना बघायला लागलो, काही गोष्टी जर आपण पाहायला लागलो तर त्या नक्की आपण बघितल्या पाहिजेत, कारण त्याच्यातनंच आपल्याला काही आधार या सगळ्यांच्या संदर्भातले मिळणार आहेत. म्हणजे कशी अस्मिता आणि कोणत्या प्रकारच्या गोष्टी या सगळ्यांमध्ये होतात असं आपल्याला बघायला मिळेल. बघा, हैदराबादमध्ये CIEFL सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ इंग्लिश अँड फॉरेन लँग्वेजेस हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि या संस्थेतल्या खानावळीमध्ये
म्हणजे मेसचा जो बोर्ड असतो त्या बोर्डवर लावलेल्या परिपत्रकाचा आणि त्यातनं निर्माण झालेल्या वादविवादाचा अभ्यास मला वाटते समता विश्वास नावाच्या एका अभ्यासकानं केलेला आहे. आता विद्यापीठ ही म्हणजे सांस्कृतिक राजकारणाच्या संदर्भात अतिशय महत्त्वाचा केंद्रबिंदू आहेत आणि ज्या पद्धतीने आत्ता म्हणजे प्रबुद्ध भारत सारखी जर आपण हे बघितली, प्रबुद्ध भारत सारखं जर हे बघितलं, मंच बघितला आणि त्या सगळ्यातली जर भाषण आणि या सगळ्यांमध्ये जर आपण गेलो, नाव प्रबुद्ध भारत आहे, पण या सगळ्यातनं जो उजव्या विचारसरणीचा जो एक डिस्कोर्स तयार व्हायला लागलेला आहे तो फार गंभीरपणे आपण बघण्याची गरज आहे. अगदी साध्या गोष्टीतनं हा सगळा जो भाग आहे हा 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 म्हणजे वैचारिक स्वातंत्र्याचा असेल, जगण्याच्या अधिकाराचा असेल, व्यक्ती म्हणून जगण्याचा असेल, व्यक्ती म्हणून व्यक्त होण्यातल्या गोष्टी असतील, हे सगळं डिप्रेस करणं, हे सगळं दाबणं आणि तुमचं आयसोलेशन करणं, तुम्हाला वेगळ्या पद्धतीच्या म्हणजे हाशियेवर सोडणं ज्याला आपण असं म्हणतो, अशा प्रकारच्या गोष्टी या सगळ्या मार्फत चाललेल्या आहेत. अत्यंत फरडी अशी ओरिटरी असते पुष्कळ प्रकारे, जे एक आवाहन केलं जातं त्या सगळ्या ओरिटरीतनं आणि आपल्याला किंवा सर्वसामान्य लोकांना असं वाटायला लागतं की हेच तर आहे आणि हेच त्यांना साध्य करायचं असतं. आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्यांकडे गंभीरपणे बघितलं पाहिजेत आणि म्हणून विद्यापीठं ही अत्यंत महत्त्वाची अशा प्रकारची ऊर्जा केंद्र आहे. पण आता अलीकडे असं व्हायला लागलंय की या विद्यापीठांवरच एक प्रकारचा घाला किंवा त्याच्या स्वातंत्र्यावर गदा ही यायला लागली आहे. मी परवा एक भाषण ऐकत होतो आणि ते साधारणपणे त्यांनी असं एक मॅपिंग केलं त्या वक्त्यानं, म्हणजे एकूण विद्यापीठांमध्ये, म्हणजे मला हे माहिती आहे, मला हे मान्य आहे की ज्या मूलतत्ववादी वृत्ती भारत तेरे तुकडे होंगे अशा प्रकारच्या घोषणा देतात किंवा ह्या घोषणा कोण देतं, काय देतं वगैरे वगैरे, हा सगळा ह्यात म्हणजे खोलात जाऊन तपासण्याचा आणि बाकीच्या सगळ्या प्रकारचा भाग आहे आणि त्याला आपण अजिबात प्रोत्साहन देत नाही किंवा ते चूकच आहे. म्हणजे भारतात म्हणजे तुम्ही पुरोगामी असू, बुद्धिवादी असू, तर तुकड्याची भाषा किंवा ज्याला आपण काय म्हणून, ज्याला आपण एका अर्थानं परत पुन्हा कम्युनल अशा प्रकारच्या लँग्वेजमध्ये बोलणं, इट इज नॉट द राईट थिंग. आणि म्हणून मला असं वाटतं की या कुठल्याही प्रकारच्या विचारसरणीचा किंवा अशा प्रकारच्या मतांचा आपण अजिबातच पुरस्कार करत नाही. पण या एका विधानाच्या किंवा या एका डिस्कोर्सच्या किंवा कुणीतरी कशाच्या संदर्भात म्हटलं आणि मग अख्खी ती सगळी विंग आपण बाद करायला जातो किंवा ती विंग आपण शहरी नक्षलवाद किंवा अशा अनेक प्रकारच्या ग्लोरीफाईड अशा प्रकारच्या सगळ्या ज्या संकल्पना आपण वापरतो आणि त्या सगळ्यातनं या सगळ्या हा सगळा डिस्कोर्स कसा बाद करता येतील, त्याची कशी मल्लीनाथी करता येईल, तो कसा डिबेट कसा एकूण सगळा सर्वसामान्यांपर्यंत दूषित करून तो कसा पोहोचवता येईल, अशा प्रकारची सगळी साधनं आणि तंत्रज्ञानं अलीकडच्या कालखंडामध्ये फार जोरात वापरणं सुरू झालेलं आहे. आणि या सगळ्याला अत्यंत पोषक असं पर्यावरण मागच्या काही दिवसांपासून, काही वर्षांपासून लाभलेलं आहे. केंद्रापासून त्या खालीपर्यंतची एकूण सगळी जी अत्यंत मोकळी चाकळी अशी विशिष्ट प्रकारच्या कार्यकर्त्यांना आणि विशिष्ट प्रकारच्या विचारसरणीला मोकळी वाट करून देणारी अशी राजकीय प्रणाली अशी जी काही आपल्याकडे आहे, या सगळ्या गोष्टी जर आपण लक्षात घेतल्या तर याचं मला असं वाटतं की आपण फार काळजीपूर्वक विवेचन केलं पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की विद्यापीठं ही फार महत्त्वाची केंद्र आहेत, पण त्याच्यावरच आत्ता घाला घातला जातो आहे. आणि हे करणं म्हणजेच एका अर्थानं सांस्कृतिक राजकारणाचा जो धुरीणत्वाचा भाग आहे, सांस्कृतिक राजकारणातल्या धुरीणत्वाचा भाग जो आहे तो साधला जातो आहे, असं माझं स्पष्ट मत आहे. आणि त्या सगळ्या संदर्भात मला असं वाटतं की आपण गंभीरपणे बघितलं पाहिजे. मी मगाशी त्या एका महनीय वक्त्याच्या भाषणाचा परामर्श देताना असं म्हणत होतो, म्हणजे फार भारी इंटरेस्टिंग अशा प्रकारच्या गोष्टी आहेत आणि एखाद्याला कसं हिप्नोटाईज करायचं, एखाद्या वृत्तीला म्हणजे एक सर्वसामान्य माणसाच्या बुद्धिमत्तेला, सर्वसामान्य माणसाच्या क्षमतेला कसं हिप्नोटाईज करायचं आणि सर्वसामान्यांची मती, बुद्धी किंवा त्यांचे विचार हे हिप्नोटाईजच्याच परिप्रेक्ष्यात येतात अशा आविर्भावात कसं वावरायचं,
हे ह्या अशा मंडळींकडून आपल्याला शिकण्याची खरं म्हणजे गरज आहे आणि ते फार बारकाईनं म्हणजे त्याचं किमान परिशीलन केलं पाहिजे, त्या डिस्कोर्समधून आपण गेलं पाहिजे. म्हणजे म्हणजे असं म्हटलं जातं की आपल्याकडची सगळी धार्मिक स्थळं जी आहेत ती साधारणतः नदीचं क्षेत्र जर आपण बघितलं तर नदीचा संगम असतो आणि त्या संगमावर देऊळ वगैरे असतात आणि ते संगम काय सांगतं तर दोन डायव्हर्स अशा प्रकारचे फोर्स एकत्र येत आहेत. म्हणजे युनिटी किंवा म्हणजे त्याच्यातली जी ड्युॲलिटी आहे ती ड्युॲलिटी म्हणजे विचारात घ्यायची नाही किंवा भारताचं तत्वज्ञान, भारतीय परंपरा, भारताची संस्कृती ही म्हणजे विचारांचं वैविध्य जे जे काही आपण पाळतो आधुनिक विचारसरणी आणि बाकीच्या सगळ्या ह्याच्यानुसार त्याला शह देण्यासाठी अशा प्रकारच्या प्रतीकांचा, अशा प्रकारच्या गोष्टींचा, अशा प्रकारच्या काय म्हणजे आपण म्हणजे अशा प्रकारच्या डिस्कोर्सचा वापर केला जातो. हे फार घातक आणि हे गंभीर आहे. या दृष्टीनुसार आपण बघितलं पाहिजे. आणि म्हणून बघा म्हणजे असं असं सर्वसामान्य लोकांमध्ये पसरवलं जातं की आपण म्हणजे त्या एका एका व्यक्तीच्या ठिकाणी किंवा एका समूहात राहताना एका व्यक्तीनं दुसऱ्या व्यक्तीसारखं वागणं, दुसऱ्या व्यक्तीनं तिसऱ्या व्यक्तीसारखं वागणं, ही जी एक युनिक म्हणजे याला ज्याला आपण काय म्हणतो स्वतःचे चेहरे किंवा कळपासारखी अवस्था करून घेणं, चेहरे विसरून जाणं, या सगळ्यातनं मला असं वाटतं की तुम्ही विचार करू नका. तुम्हाला विचार करण्याचा अधिकार नाही. विचार करण्याचं जे काही बागडोर आहे किंवा विचार करण्याची जी काही काय म्हणजे ज्याला आपण त्याचे जे परवाने आहेत ते एका विशिष्ट समूहाला, ते एका विशिष्ट म्हणजे सुसंस्कृत सो कॉल्ड समूहाला ते दिलेले आहेत. अशा प्रकारचं एक तत्वज्ञान सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवलं जातं आणि विद्यापीठ हे आता त्या संदर्भातलं एक हालचालीचं आणि त्याला टार्गेट करणारं किंवा टार्गेट करण्यासारखं एक केंद्र केलं जात आहे. त्या मांडणीत पुढं असं सांगितलं जातं की म्हणजे भारत तेरे तुकडे होंगे वगैरे वगैरे हा डिस्कोर्स सारखा पालुपदासारखी वापरला जातो आणि मग त्याचा इम्पॅक्ट एकदा श्रोत्यांवर झाला, त्याचा इम्पॅक्ट एकदा प्रेक्षकांवर झाला की मग आपण जे काही सांगायला लागलोय ते पटण्याच्या एका किंवा त्याच्याशी सहमत होण्याच्या याच्यापर्यंत सर्वसामान्य लोकांना यावंसं वाटतं. अशी एक फार गोड अशा प्रकारची मेथडॉलॉजी फार जाणीवपूर्वक ती वापरली जाते आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि मग बघा साधारणपणे मागच्या 5-6 वर्षातला म्हणजे यांचं इन्स्टिट्यूटायझेशन खूप मोठं आहे, जाळं खूप मोठं आहे. म्हणजे आपण जे काही कल्पनेत आणू शकणार नाही इतक्या वेगवेगळ्या पातळ्यांवर यांचं सर्वे आणि बाकीच्या सगळ्या प्रकारच्या गोष्टी चाललेल्या असतात एका विशिष्ट परिप्रक्रियेतनं जर आपण बघितलं तर. आणि त्यात आपल्याला असं लक्षात यायला लागतं की बघा ह्युमॅनिटीज आणि लँग्वेजेस किंवा सोशल सायन्सेस या परिसंस्था आत्ता स्टेकवर आहेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे भारताच्या सांस्कृतिक राजकारणाचा किंवा भारताच्या राजकीय संस्कृतीचा प्रवास आत्ता या स्तरापर्यंत किंवा या गृहीतकापर्यंत म्हणण्यापेक्षा या ठाम निर्णयापर्यंत आलेला आहे की सोशल सायन्सेस आणि लँग्वेजेस किंवा ह्युमॅनिटीज हेच उपद्रव मूल्य असलेली ही काय आहेत या जागा आहेत आणि त्यामुळं या सगळ्यांकडं एका वेगळ्या दृष्टिकोनातनं बघितलं पाहिजेत किंवा त्यांनी आयडेंटिफाय केलेलं आहे, या सगळ्या संस्थांना आयडेंटिफाय केलेलं आहे, या सगळ्या जागांना आयडेंटिफाय केलेलं आहे असं आपल्याला बघायला मिळतं. आता हे जर आपण लक्षात घेतलं तर मला असं वाटतं की या अनुषंगानं आपण बघितलं पाहिजेत, या सगळ्या या प्रयत्नांकडे आपण बघितलं पाहिजे. म्हणजे बघा असं उघड बोललं जाऊ लागलेलं आहे की कुठली मुलं म्हणजे ॲगिटेशनमध्ये असतात किंवा प्रतिकार करण्यासाठी किंवा मोर्चा काढण्यासाठी कोणती मुलं असतात तर ती भाषा विभागातली मुलं असतात, तर ती सोशल सायन्सेसमधली मुलं असतात
आणि ती ह्युमॅनिटी म्हणजे या सगळ्या याच्यामध्ये येणारी मुलं असतात. अशा प्रकारचा एक डिस्कोर्स आता अलीकडच्या कालखंडामध्ये फार जोरानं केला जाऊ लागलेला आहे. आणि मला असं वाटतं की हे या शाखांवरचं या डिस्कोर्सवरचं हे गंडांतर आहे आणि ते आपण वेळीच लक्षात घेतलं पाहिजे. पण आपलं काय झालंय, आपण याच्याकडे फारसं लक्ष देत नाही. म्हणजे खरं म्हणजे असा एक प्रश्न विचारला किंवा आपली एक समजूत आहे अशी की ज्या ज्यावेळी म्हणजे कलेचा किंवा एकूण सगळ्या विचारसरणीचा ज्यावेळी आपण विचार करतो त्यावेळी आपण वर्गात किंवा या सगळ्यांमध्ये आपण असं शिकवत असतो की जे चांगलं साहित्य असतं, जी चांगली कला असते ती उपद्रव मूल्य जास्त असल्याच्या कालखंडामध्ये जन्माला येते. उपद्रव मूल्य जास्त असण्याच्या परिस्थितीतनं ती जास्त जन्माला येते. गरिबी असेल किंवा आणि तत्सम अशा प्रकारच्या याच्यातनं ती येते. आता अलीकडं हा डिस्कोर्स सुद्धा म्हणजे बाद ठरायला लागलेला आहे असं आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे आपल्या कुठल्या तरी एखाद्या कलावंतावर शाई फेकली जाते किंवा कुठला तरी एखादा कलावंत भर रस्त्यावर म्हणजे मॉनिटर केला जातो. स्ट्रीट मॉनिटरिंग आणि स्टेट मॉनिटरिंग अशा ज्या दोन गोष्टी आहेत, तर म्हणजे कुणी पोलीस असेल किंवा आणखी तत्सम अशा प्रकारच्या याच्यातनं तर त्याला जे ह्युमिलिएट केलं जातं किंवा त्याला बदनाम केलं जातं. आता बदनाम आणि ह्युमिलिएशन तर ह्या आणखी फारच आता म्हणजे अगदी काय म्हणू ज्याला आपण साध्या गोष्टी आहेत. याच्या पलीकडं खरं म्हणजे मारण्यापर्यंत आपण गेलेलो आहे. म्हणजे मारणं, विचारवंतांना मारणं, लेखकांना मारणं या सगळ्या गोष्टींपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. त्यामुळं हे काही फारसं वाटत नाही. आणि याच्या बाबतीत हे आणि वैषम्य असा आणखी प्रकारचं असं आहे की सर्वसामान्य स्तरातली सर्वसामान्य म्हणजे ज्या महात्म्यांचा विचार घेऊन, ज्या महात्म्यांची नावं घेऊन आपण बाहेर असतो, छत्रपती शिवाजी महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा आणखी तत्सम अशा प्रकारच्या किमान तोंडी आपली नावं असतात. आणि अशा वेळी एक अत्यंत मूलतत्ववाद, एक अत्यंत काय ज्याला म्हणू किंवा एक सरंजामी किंवा एक अशा प्रकारची विचारसरणी जी सरंजामी पण आहे, जी मूलतत्ववादी जी आहे, जी फंडामेंटल आहे आणि जी सो कॉल्ड अशा प्रकारच्या रिलिजियस म्हणजे धार्मिक अशा प्रकारच्या मूलतत्ववादातनं ती जन्माला आलेली आहे. आपण चीप टार्गेट आपलं असतं मुस्लिम पॉप्युलेशन. म्हणजे मुस्लिम पॉप्युलेशन हे आपण टार्गेट करतो, पण मुस्लिम पॉप्युलेशन चं टार्गेट करण्यात आपले म्हणजे त्याच्या विरुद्धच्या म्हणजे रिलिजियस अशा प्रकारच्या ज्या मूलतत्ववाद्यांना त्याचा फायदा असतो. आणि म्हणून ह्या अशा प्रकारचं एक राजकारण किंवा सांस्कृतिक राजकारण हे आपल्याकडे केलं जातं. पण या सगळ्या गोष्टींकडे मला असं वाटतं की आपण सर्वसामान्य लोकांनी जे राजकारणात प्रत्यक्ष नाहीत पण किमान मतदान करतोय किंवा बाकीच्या सगळ्या प्रकारच्या गोष्टी करतोय, रोजचं जगणं जगतोय, याच्यामध्ये फार गंभीरपणे या सगळ्या प्रकारांकडे बघितलं पाहिजेत. कारण आपली येणारी जी पिढी आहे ही पिढी या अशा समूहांच्या अशा वैचारिक विचारसरणीच्या जाळ्यांमध्ये हळूहळू चाललेली आहे. आणि त्याचं एक म्हणजे मार्क्सवाद असेल किंवा नक्षलवाद असेल किंवा ह्या अशा प्रकारच्या या सगळ्या याच्यामध्ये मला असं वाटतं की म्हणजे ते बदनाम त्यांना मध्यवर्ती ठेवून किंवा ते हाताला धरून जो काही प्रामाणिकपणे केला जाणारा प्रयत्न असतो एखाद्या लेखकाकडून, एखाद्या विचारवंताकडून, तो सुद्धा हाणून पाडला जातो आणि त्यांचं एका म्हणजे त्या नक्षलाईट अशा मुवमेंटमध्ये परावर्तन केलं जातं किंवा त्याचं रूपांतर केलं जातं. आणि असं रूपांतर करण्यामध्ये हे सगळे लोक माहीर आहेत असं आपल्याला बघायला मिळतं. त्यामुळं स्टेट, नेशन ज्याला आपण म्हणतो, स्टेट ॲज अ नेशन, नेशन ॲज अ स्टेट, ही सुद्धा अलीकडच्या काळात खूप वेगळ्या पद्धतीनं, ड्रास्टिक अशा पद्धतीनं बदलायला लागलेली आहे. आणि त्या बदलातनं मला असं वाटतं की हे जे सांस्कृतिक विभाजनाचे आणि सांस्कृतिक गंडांतर आणण्याचे जे प्रयत्न चाललेले आहेत ते आपण किमान वेळीच ओळखले पाहिजेत. आणि म्हणून बघा, हे साधं वाक्य आहे. म्हणजे असा आव आणला जातो की आपण सर्वेतनं हे सगळं सिद्ध करतो आहोत आणि एजिटेशनमध्ये किंवा प्रतिकार करण्यामध्ये ही एवढीच मंडळी जास्त पुढाकारलेली असतात किंवा या मंडळींचा असतो, म्हणजे याच्यातले शिक्षक, याच्यातले विद्यार्थी, आणि म्हणून मग यांच्यावर गंडांतर आणायचं.
म्हणजे या स्वतंत्र भारतातल्या शिक्षणाचं पवित्र क्षेत्र ज्याला आपण म्हणतो, या पवित्र क्षेत्रातल्या शिक्षणाच्या क्षेत्रातल्या म्हणजे विद्यापीठांचा त्याच्यातला दर्जा हे जर लक्षात घेतलं तर विद्यापीठांमधले कुलगुरू सुद्धा अशा प्रकारच्या मानसिकतेचे झालेले आहेत की ज्यांना आत्ता असं वाटायला लागलेले आहेत की हे ह्या शाखा किंवा ह्या शाखेतले विद्यार्थी हे टाकाऊ आहेत किंवा हे उपद्रवी आहेत किंवा हे आपल्या दृष्टीनं फार चांगलं नाही आहे, अशा प्रकारच्या गोष्टी व्हायला लागलेल्या आहेत. आणि ह्या म्हणजे हा देशभरातला जगभरातला डिस्कोर्स आहे असं आपल्याला बघायला मिळतं. त्यासाठी पर्टिक्युलर कुठल्या तरी एका विशिष्ट विद्यापीठाच्या उदाहरणाची खरं म्हणजे अजिबात गरज नाही आणि फार जुन्या काळापासून झालेलं आहे असं आपल्याला बघायला मिळतं. बघा, मी मगाशी परत पुन्हा त्या याच्याकडे तुम्हाला त्या समता विश्वास यांनी केलेल्या त्यांचा जो सर्वे म्हणण्यापेक्षा त्यांनी ते उदाहरण जे दिलेलं आहे. आता विद्यापीठाच्या मेस बोर्डवर एके दिवशी विनावादनाच्या कार्यक्रमाचं परिपत्रक तिथे लागतं आणि त्यानंतर त्याच बोर्डवर विनावादनाच्या परिपत्रकाच्या शेजारी दलित बहुजन अल्पसंख्याक विद्यार्थी संघटनेकडून डापू हे एक वादन आहे, डापू हे एक वाद्य आहे आणि या डापू वादनाच्या म्हणजे मादिगा जातीचं हे पारंपरिक वाद्य आहे आणि त्याच्या कार्यक्रमाचं परिपत्रक लावलं जातं आणि या ठिकाणी विनावादन विरुद्ध डापूवादन अशा प्रकारचा संघर्ष उभा राहतो आणि त्यातनं 3 प्रकारच्या साधारणपणे प्रतिक्रिया समोर येतात अशा त्या अभ्यासकानं सांगितलेलं आहे. आता काही विद्यार्थ्यांच्या मते या दोन्ही कार्यक्रमांची पत्रिका बोर्डावर लागल्यामुळं विद्यार्थ्यांच्या समजुतीमध्ये भर पडलेली आहे, कारण विनावादनाबरोबरच डापू नावाचं वाद्य त्याची ओळख नव्यानं झाली आणि या विद्यार्थ्यांची भूमिका सांस्कृतिक सापेक्षतावादाची आहे, म्हणजे ज्याला आपण कल्चरल रिलेटिव्हिजम म्हणतो त्या प्रकारच्या याच्यामध्ये ती पडते आणि दोन्ही वाद्य महत्वाचे आहेत, दोन्हींची ओळख आणि अभ्यास अत्यंत गरजेचा आहे आणि ही दोन्ही वाद्य जणू काही स्वायत्त आहेत आणि त्यांच्यात काहीही संबंध नाही अशा प्रकारचं गृहीतक याच्यामध्ये गृहीत धरलं जातं. असे दृष्टिकोन अशा प्रकारच्या डिस्कोर्समधनं अशा प्रकारची वृत्ती, अशा प्रकारचा समज, अशा प्रकारची विचारसरणी ही आपल्याकडे आपल्या सर्वसामान्य सगळ्यांमध्येच असते ती असा एक दृष्टिकोन या परिपत्रकाच्या लावण्यातनं झाला. काही प्रतिक्रिया या विद्यार्थी संघटनेची चिकित्सा करणाऱ्या होत्या, म्हणजे असली परिपत्रकं लावण्यापेक्षा या संघटना विद्यार्थ्यांचं खरं आर्थिक प्रश्न पुढे का आणत नाहीत आणि असं विचारणाऱ्या होत्या. या विद्यार्थ्यांनी मांडलेले संस्कृतीचे प्रश्न जे आहेत ते खरे किंवा भौतिक नाहीत आणि विना किंवा डापू यासारखेच संस्कृती हे जे संस्कृती व्यवहार आहेत हे त्यांच्या दृष्टीनं कशा आहेत, इमल्याचे आहेत. म्हणजे सो कॉल ज्याला आपण एक बुर्जुआ अशा प्रकारच्या मांडणीतनं जे केलं होतं, पाया आणि इमला अशा प्रकारची जी मांडणी केली जाते त्या सगळ्या ह्याच्यातनं मला असं वाटतं की ही भूमिका सांस्कृतिक व्यवहार हे भौतिक नसतात अशा प्रकारच्या ह्याच्यातनं ती पुढे आकाराला येते असं आपल्याला बघायला मिळतं. इतर काही विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया ह्या थोड्याशा संतापाच्या होत्या. त्यांच्या मते विनावादनाच्या पत्रकाशेजारी डापू वादनाचं पत्रक लावून संस्कृतीच्या क्षेत्रात उगाचच जात व धर्म आणण्याचा प्रयत्न होता आणि या भूमिकेत संस्कृतीचं क्षेत्र हे सत्ताविहीन असतं. म्हणजे हे किती गोड अशा प्रकारचे समज हे याच्यामध्ये प्रसारित झालेले आहेत बघा. सत्ताविहीन असतं, त्याच्यात भेदभाव नसतो अशा प्रकारचं गृहीतक हे त्याच्यामध्ये अनुसूत असतं. आता या सगळ्या म्हणजे हे अशी घटना आणि या घटनेवरच्या प्रतिक्रिया जर आपण बघितल्या तर किमान 3 प्रकारचे लोक या आपल्या आजूबाजूला उपस्थित असतात आणि त्याच्यातनं सांस्कृतिक राजकारणाचं वारं हे गतिमान होत असतं किंवा या सगळ्या मला असं वाटतं की अशा अनुषंगानं या सगळ्या सांस्कृतिक राजकारणाच्या परिप्रेक्षाकडे मला असं वाटतं की बघितलं पाहिजे. आता मी परत पुन्हा मगाशी जे म्हणत होतो की असंख्य अशा प्रकारचे काय करायचे, असंख्य अशा प्रकारचे दाखले जे आपल्याला पूरक असतात, आपल्याला पोषक असतात आणि जे व्यक्ती स्वातंत्र्य, व्यक्तीची अस्मिता, व्यक्तीचं जे उच्चार स्वातंत्र्य ज्याला आपण म्हणतो ते सगळं दाबण्यासाठीचे अनेक प्रयत्न अलीकडच्या कालखंडामध्ये पाहायला लागलेले आहेत. मला असं वाटतं की म्हणजे आपल्याला आत्ता जर बघितलं आपण तर जिथं कलबुर्गी असेल किंवा आपले पानसरे आहेत किंवा गौरी लंकेश आहेत आणि नरेंद्र दाभोळकर आहे, अशा व्यक्तींचा म्हणजे अशा व्यक्ती
या ज्या पद्धतीनं आपण संपवतो आणि ज्या पद्धतीनं आपण दहशतवादाचं आणि दहशतीचं वातावरण तयार करतो आणि एकीकडं हे सगळं करताना अत्यंत उर्मटपणे आणि अत्यंत सत्सद्विवेकाचा आव आणून म्हणजे टी व्हीवरच्या बातम्या असतील किंवा टी व्हीवरच्या चर्चासत्रांमध्ये अहमहमिकेनं बाजू लढवणाऱ्या संघटना आणि त्या संघटनांचे प्रतोद आपण बघितलेले आहेत आणि दुसरीकडे परत पुन्हा एका विशिष्ट धर्माचा आपण त्याचा अधिक्षेप करायचा, त्यांना हे करणं हे अलीकडे चाललेलं आहे. मित्रांनो, मला याच्यातलं सगळ्यात महत्त्वाचं काय वाटतं म्हणजे हे सगळं कशाचं प्रॉडक्ट आहे किंवा म्हणजे हे बरोबर आहे म्हणजे या सगळ्या परिस्थितीचा फायदा काही फॅसिस्ट आणि मूलतत्ववादी वृत्ती घ्यायला लागलेल्या आहेत. म्हणजे याच्यात जशी भारतीय अशा प्रकारची गोष्ट आहे तशी ती एक ग्लोबल अशा प्रकारची सुद्धा गोष्ट आहे आणि या गोष्टीकडे सुद्धा मला असं वाटतं की आपण जाणीवपूर्वक बघितलं पाहिजे. अर्थात म्हणजे ज्याला आपण निओ लिबरलिझम म्हणतो, नव उदारमतवाद, या नव उदारमतवादातनं या नव उदारमतवादाचं जे काही साधारणतः 1991 पासून आपण जागतिकीकरण या सगळ्या गोष्टी आपण बघायला लागलो, पुढं जे काही झालं म्हणजे राजीव गांधीजींनी जे काही प्रयत्न केले साधारणपणे आणि त्या प्रयत्नाचं यश कमी आणि अपयश जास्त अशा प्रकारच्या गोष्टी आणि त्या अपयश मी अशासाठी म्हणतोय की म्हणजे भारतीय जनता पक्षाचं जे काही राजकारण आहे ते राजकारण या सगळ्या पार्श्वभूमीवर अधिक गतीनं अधिक वेगानं ते विकसित झालेलं आहे असं आपण बघतो. अर्थात भारतीय जनता पक्षाचं राजकारण विकसित होऊ नये असं मी अजिबात म्हणत नाही, कारण त्यांनी अगोदरचा त्यांचा एकूण सगळा जो भाग जर आपण बघितला आणि आत्ता त्यांनी बदललेल्या सगळ्या भूमिका जर आपण बघितल्या म्हणजे त्यांचे अगोदरचे नेते हे एका विशिष्ट म्हणजे भूखंडातले होते, आता म्हणजे दक्षिण असेल किंवा या सगळ्या याच्यातनं सर्वदूर याच्यातनं म्हणजे तेवढी व्यापकता ही भारतीय जनता पक्षानं ठेवलेली आहे जी इतर पक्षांना जमलेली नाही. अशा सगळ्या गोष्टी आपल्याला पुन्हा विचारात घेता येतील, पण आपला तो भाग नाहीये, तो प्रांत नाहीये, म्हणजे राजकीय पक्षांच्या एकूण सगळ्या गतिविधीचा त्यांच्या याचा तो भाग नाहीये. पण ते ज्या गोष्टींचा आधार घेत आहेत त्या गोष्टी मात्र या सगळ्या संदर्भात मला असं वाटतं की आपण फार गंभीरपणे बघितल्या पाहिजेत. याचं कारण काय तर या सगळ्यांमधनं म्हणजे संस्कृतीचं ध्रुवीकरण म्हणजे मी मगाशी राजीव गांधींच्या याच्यातलं जर आपण बघायला लागलो आणि त्याच्याबरोबर नंतर बाबरी मशिदीचं राजकारण खेळलं गेलं, त्या सगळ्या याच्यातनं हे झालं, एका विशिष्ट याच्या बाबतीत धर्माच्या बाबतीत आपण फार अलर्ट झालो आणि ते विभाजन करायला लागलो आणि हे सगळं जरा आपण लक्षात घेतलं तर मग काय केलं जातं म्हणजे याला वाईट म्हणावं तर मग तुम्ही देशविरोधी आहात, तुम्ही देशद्रोही आहात, अशा प्रकारचं लेबल, अशा प्रकारचं लेबलिंग लगेच आपल्यावर चिकटवलं जातं आणि त्यामुळं व्यक्तीची विचार करण्याची जी तिचं जे स्वातंत्र्य आहे किंवा तिची जी मूळची जी अभिव्यक्ती आहे किंवा तिचं जे कर्तव्य आहे त्या कर्तव्यापासून कसं वंचित ठेवायचं हे या अशा प्रकारच्या राजकीय संस्कृती म्हणजे राजकीय संस्कृतीमध्ये सुद्धा आहे आणि ते सांस्कृतिक राजकारणाच्या याच्यामध्ये सुद्धा तो भाग आहे. आणखी एक गोष्ट बघा या कालखंडामध्ये म्हणजे ह्या 10-1 वर्षातला जर कालखंड जर आपण बघितला 10-15 वर्षातला, विशेषतः 10 वर्षातला मागच्या, तर न्यू लिबरल या सगळ्यातनं अलीकडं काय झालंय की मार्केट म्हणजे न्यू लिबरलचा सगळ्यात महत्त्वाचा धोका किंवा सगळ्यात महत्त्वाचं फलित जे काय आहे ते म्हणजे जे जॉब्स आहेत ते जॉब्स इनसेक्युअर होणं किंवा जॉब म्हणजे अनुदान जाणं, बाकीच्या सगळ्या प्रकारच्या गोष्टी जाणं, म्हणजे सबसिडी रिप्लेस बाय लोन अशा प्रकारची गोष्ट आपल्याला बघायला मिळते. सबसिडाईज केलं जात होतं अगोदर, ते सबसिडाईज कोणाला केलं जात होतं तर ते इन्स्टिट्यूटला केलं जात होतं. म्हणजे इन्स्टिट्यूट वॉज रिस्पॉन्सिबल what kind of the discourse will happen or take place on that campus or on that premise. आणि म्हणून मला असं वाटतं की त्यावेळी संस्थेचं संस्थात्मक प्रारूप आपण काय ठेवलं होतं, अबाधित ठेवलं होतं आणि आपण बरोबर सबसिडाईज ह्याच्यातनं कशात आलो, लोन कल्चरमध्ये आलो. आता आपण विद्यार्थ्यांना लोन देतो म्हणजे इन्स्टिट्यूट ऐवजी इंडिव्हिज्युअलला लोन देतो आणि हा फरक आपण लक्षात घेतला पाहिजेत. म्हणजे संस्थेवरची जबाबदारी आपण नागरिकात म्हणजे एकल नागरिकावर किंवा इंडिव्हिज्युअल पर्सनवर टाकलेली आहे. म्हणजे तू तुझ्यासाठी जबाबदार आहेस, तुला जर शिकायचं असेल तर तू ट्युशन कर, तुला जर हे करायचं असेल तर तू बाकीचं सगळं कर,
अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी आता आपण त्या व्यक्तीला सांगायला लागलेलो आहोत. म्हणजे व्यक्तीच्या विकासातनं, व्यक्तीच्या शिक्षणातनं आपण सरकार म्हणून आपलं अंग बाजूला काढून घेतलेलं आहे असं आपल्याला बघायला मिळतं. आणि हा निओ लिबरलचा साधारणपणे हा ढाचा आहे. निओ लिबरलमध्ये ज्यावेळी म्हणजे जॉब जे असतात किंवा नोकऱ्या हाशियेवर असतात किंवा नोकऱ्या संकटात सापडतात आणि कुठलं सरकार असं सांगणार आहे सांगा बघू की अरे हे असं असं आहे आणि ही अशी परिस्थिती आहे आणि त्यामुळं काय झालेलं आहे की आता आपल्याला नोकऱ्या नाही देता येणार. म्हणजे आता जे ट्रम्पना म्हणजे अमेरिकेतली जी सगळी परिस्थिती जर आपण बघितली तर म्हणजे हे सगळं अपयश आता आपल्याला लक्षात यायला लागतं. म्हणजे कोविड-19च्या बाबतीतलं सुद्धा अपयश ज्यावेळी आपण बघतो किंवा त्याच्या अगोदरचं सुद्धा तुम्ही जरा असं बघा तुमच्या लक्षात यायला लागेल की मेक्सिकन नंतर H1B नावाचा H1B व्हिसा घेतलेले सगळे भारतीय आणि हे हे जर आपण साधारणपणे यास आणि मुस्लिम म्हणजे मेक्सिकन मुस्लिम आणि H1B व्हिसा या 3 लोकांकडे अंगुली निर्देश करून ट्रम्प सरकारनं असं सांगितलं की तुमचे जॉब किंवा तुमच्या नोकऱ्या ह्या कशामुळे आहेत याच्यामुळे संकटात आहेत. म्हणजे कारण एक मूळ राहतं वेगळं आणि सांगितलं जातं एक आणि याच्यातनंच मला असं वाटतं की या सगळ्यातनं काय होतं की ज्यावर उपाय शोधला पाहिजे ज्यावर आपण अधिक चिंतन केलं पाहिजे ते बाजूला राहतं किंवा सरकारचं अपयश सरकारची जी अकाउंटेबिलिटी असते ती बाजूला राहते आणि परस्पर भांडणं लावून तुमच्यामध्ये वितुष्ट आणलं जातं वितुष्ट आणायला लावलं जातं आणि तुम्ही तुमचं बघा. म्हणजे या सगळ्यातनं सरकार म्हणून आपली जबाबदारी नाही किंवा नेशन म्हणून आपली जबाबदारी नाही आणि हा सगळा ग्लोबल सीन हे सगळं जागतिक परिदृश्य आता अलीकडच्या कालखंडामध्ये आपल्याला दिसायला लागलेलं आहे आणि मला असं वाटतं की या गोष्टींचा आपण गंभीरपणे विचार केला पाहिजे. सर्वसामान्य लोकांनी विचार करायचा नाही तर मग कधी विचार करायचा कुणी विचार करायचा. कारण मी मगाशी एक मुद्दा तुम्हाला म्हटलेला होता की अत्यंत म्हणजे अडचणीच्या किंवा कडूनिकडीच्या कालखंडामध्ये चांगलं साहित्य निर्माण होतं कलाकार असं 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 नाही आहे खरं म्हणजे अशी एक उलटी परिस्थिती आहे खरं म्हणजे मला आता त्यांचं नाव आठवत नाही मी आठवलं तर सांगेन पण त्यांना असा प्रश्न विचारला की म्हणजे खरं म्हणजे या बाबतीत तुमचं काय मत आहे ज्यावेळी आवाज दाबले जाते आहेत ज्यावेळी हे सगळं सांगितलं जात आहे. म्हणजे अलीकडे आता अनेक प्रकारचं म्हणजे स्टेट वर्सेस नेशन अशा प्रकारचा जो पॅराडाईम जो आत्ता सध्या भारतात दिसतो आहे त्याकडे सुद्धा मला असं वाटतं की आपण हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि या सगळ्यातनं बघा की मला असं वाटतं की स्टेट म्हणून नेशन म्हणून आपली जी जबाबदारी असते ती झटकण्याकडं साधारणपणे कल आणि त्याच्यातनं आपलं शाबूत सुटायचं असेल आपलं अंग काढून घ्यायचं असेल तर कल्चरल पॉलिटिक्स हे फार म्हणजे अतिशय प्रभावीपणे काम करतं हे या सगळ्यांना आता माहिती आहे आणि म्हणून ते आपल्याला त्या सगळ्या झुंजींमध्ये ठेवतात आणि आपण झुंजत राहतो. आणि मला असं वाटतं की या सगळ्यातनं नुकसान जे होतं ते सर्वसामान्य लोकांचं सर्वसामान्य कम्युनिटीचं होतं. हे कळायला अजूनसुद्धा आपल्याला मला असं वाटतं की हे नाही आहे. म्हणजे या सगळ्यांपर्यंत आपल्याला पोहोचण्यासाठी दुर्दैव आहे की आपण या सगळ्यांपर्यंत अजूनही पोहोचत नाही आहे किंवा जात नाही हे खरं म्हणजे आपल्याकडचं दुर्दैव आहे. आणि म्हणून बघा अनेक प्रकारच्या गोष्टी आहेत की अशा काळात म्हणजे हा एक उदाहरण मी तुम्हाला दिलं की जॉब ज्यावेळी याच्यामध्ये येतात त्यावेळी त्याची कारणं वेगळ्या याच्यामध्ये सांगितली जातात आणि तू 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 हे सगळं कर. म्हणजे उच्च शिक्षणाचं जे काही बाजारीकरण आणि सगळ्या पद्धतीनं जे प्रायव्हेटायझेशन आणि ह्या सगळ्यातनं झालं इंडिव्हिज्युअल पातळीवर आपण ह्या सगळ्यांकडे आलो त्याचवेळी आपण हे लक्षात ठेवलं की तुझ्या शिक्षणाची जबाबदारी तुझ्यावर आहे आणि त्याला हे सांगितलं जातं. म्हणजे बघा व्यापम सारखा जो घोटाळा जर आपण बघितलं आणि ते सगळं जर लक्षात घेतलं तर त्याच्यामध्ये सुद्धा हेच सूत्र गर्भित आहे. म्हणजे या सगळ्यांमध्ये जर तुम्ही लक्षात घ्यायला लागलात तर हे सगळं तुमच्या असं लक्षात यायला लागेल की म्हणजे हजारो लाखो तरुण अर्धशिक्षित किंवा ज्याला आपण आजच्या व्यवस्थेनं आजच्या व्यवस्थेला अपेक्षित असलेलं काम करण्यासाठी शैक्षणिक किंवा बौद्धिकदृष्ट्या अपात्र ठरवले जातात आणि याच्यातनं ही मुलं अशा प्रकारच्या कारस्थानांमध्ये गुंतवली जातात अशा प्रकारचा आपल्याला भाग बघायला मिळतो. याच्यासाठीचं व्यापक घोटाळा हा अतिशय बोलका आणि हे सगळं देशभरातलं हे आहे. आता बघा
अशी संधी नाकारलेली मुलं आपल्या जगण्याचा आधार मग कुठे शोधतात? तर फसवणूक करणं, लाचलुचपत, गुंडगिरी, खून, मारामाऱ्या अशा सगळ्या प्रकारच्या ह्या सगळ्यांमध्ये. आणि मला असं वाटतं की अशा प्रकारचं गुन्हेगारीकरण म्हणजे वेल कल्चर गुन्हेगारीकरण असं जे हे आहे ते त्या सगळ्यातनं आकार घ्यायला लागतं. आणि या कृतीचं हळूहळू सांस्कृतिक उदात्तीकरण सुद्धा आपोआप व्हायला लागतं आणि ही फार घातक अशा प्रकारची गोष्ट आहे. म्हणजे मी ज्यावेळी फेसबुकवर लिहितो आणि कुठे कुठेतरी वर्गात बोलत असतो, वर्गातल्या ह्याच्यामध्ये, आणि हा मागच्या काही वर्षातला हा आता अनुभव आहे की आपल्याला बोलू दिलं जात नाही किंवा बोलू दिलं तर ते लक्षात ठेवलं जातं आणि जिथं व्यवस्थित समाचार घ्यायचा असतो त्या ठिकाणी आपल्याला मध्ये बरोबर कसं कंडेम करायचं आणि काय कशा पद्धतीनं. म्हणजे फेसबुक किंवा ही सोशल माध्यमं जी आहेत अशा प्रकारची आपल्या ह्याच्यात आपण सगळे मित्र असतो, पण कोण मित्र आपल्यावर कोणत्या प्रकारची पाळत ठेवणं आणि कोण काय करतोय, कुठला कोण मेसेज कुठंपर्यंत पोहोचवतोय असं कुठलंही काहीही आपल्याला, आणि हे सगळं सरेआम छुपेआम कुठल्याही प्रकारचं अत्यंत ग्लोरिफाईड अशा पद्धतीने हे सगळं केलं जात असतं आणि फार दुर्दैव आहे. मला असं वाटतं काय की माणसाला म्हणजे ज्याला आपण काय म्हणू की ही मोनोपॉली कशासाठी, म्हणजे ही जी मोनोपॉली जी असते ती म्हणजे म्हणजे मोनोपॉलीनेस जो असतो तो फार चांगला नसतो खरं. म्हणजे अशा प्रकारची जी डिक्टेटरशिप असते, अशा प्रकारची जी एक 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 अशी फॅसिस्ट अशा प्रकारची जी गोष्ट असते, तुम्ही ज्यावेळी एका समाजाचं एकरूपीकरण करता किंवा एकावयवीकरण करता त्यावेळी त्या म्हणजे तुम्ही संपुष्टात येत असता काही दिवसांनी. हे खरं म्हणजे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. पण क्षणिक स्वार्थासाठी, क्षणिक याच्यातल्या राजकीय ह्याच्यासाठी अशा प्रकारच्या सांस्कृतिक प्रतीकांना आणि यांना जे मूळचं म्हणजे विश्वासावर आधारलेलं राजकारण, विश्वासावर आधारलेली संस्कृती, विश्वासावर आधारलेला इतिहास असं काहीतरी आपण त्याची बोळवण करायला लागतो. खरं म्हणजे इतिहासकार, इतिहास आणि विश्वास, फेथ ज्याला आपण म्हणतो, याच्यात खूप अंतर असतं. विश्वासानं सांगितल्या गेलेल्या घटना इतिहास म्हणून आपण कधी बघत नाही, बघायच्या नसतात. विश्वासपूर्वकता, विश्वास किंवा स्वामीनिष्ठा किंवा अशा प्रकारच्या ज्या गोष्टी असतात, बिलीफ ज्याला आपण म्हणतो, धारणा ज्याला आपण म्हणतो, या म्हणजे इतिहास नसतात. पण अलीकडं या सगळ्यांचं जाळं इतकं जरूर म्हणजे जोरात वाढायला लागलेलं आहे की या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं की फारशा म्हणजे आता आता त्यांना म्हणजे त्यांना काही बेस राहिलेला नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की गंभीरपणे या सगळ्यांकडे बघितलं पाहिजे. आणि म्हणून विद्यापीठं असतील किंवा लोकशाहीमध्ये संस्था महत्वाची आहे. म्हणजे व्यक्ती महत्वाची आहे तेवढी संस्था महत्वाची आहे आणि या संस्थांचं स्वायत्तत्व अबाधित राहिलं पाहिजे. प्रश्न विचारता आलं पाहिजेत. प्रश्न विचारणं हा लोकशाही जिवंत राहण्याचा मूळ सिद्धांत आहे खरं म्हणजे. पण आपण प्रश्न विचारणं आता बाजूला करतो आहोत. खरं म्हणजे ही ही आपल्या शिक्षकांमध्ये सुद्धा असलेली कीड आहे. म्हणजे विद्यार्थ्यानं वर्गात प्रश्न विचारला पाहिजेत, ही जी एक नॅचरल अशा प्रकारची प्रोसेस आहे. विद्यार्थी सुद्धा दबतो आणि दबलेला विद्यार्थी आपल्याला आवडतो, लीन झालेला विद्यार्थी आपल्याला आवडतो, पाया पडणारा विद्यार्थी आपल्याला आवडतो, ही सुद्धा फार चांगली गोष्ट नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की अशा या सगळ्या ह्याच्यातनं आपण बाहेर आलं पाहिजे. म्हणजे आस्किंग द क्वेश्चन, प्रश्न विचारणं किंवा पूर्वक प्रश्न विचारणं, ही प्रक्रिया शालेय प्रक्रियेपासून किंवा महाविद्यालयाच्या ह्याच्यातनं जी आपण तिला विकसित करायला पाहिजे ती आपण बऱ्याचदा थांबवत असतो. आणि हे मला असं वाटतं की शिक्षकांच्या कम्युनिटीमध्ये सुद्धा अशा प्रकारची गोष्ट आपल्याला बघायला मिळते. म्हणजे प्रश्न विचारणं ही प्रक्रियाच आता बाद ठरवली जाते. प्रश्न विचारला की देशद्रोही आहे, प्रश्न विचारला की आतंकवादी आहे, प्रश्न विचारला की नक्षली आहे आणि तुम्हाला प्रश्न विचारण्याचा अधिकार नाही, अशा प्रकारचं फरमान आता हे अलीकडं अगोदरच्या कालखंडामध्ये हे सो कॉल्ड मुस्लिम कम्युनिटीमधल्या काही धर्मवेड्या यांच्याकडून त्या ह्याच्यातनं ते प्रसारित केलं जायचं. आता अलीकडं सर्वसामान्य हिंदू किंवा या सगळ्या ह्याच्यामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या धमक्या आणि आये दिन ह्या सगळ्या प्रकारच्या गोष्टी होताना आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे धमकावणं किंवा ह्या सगळ्यातनं प्रश्न विचारणाऱ्या व्यक्तीची संवेदनशीलता बोथट करणं, संपवणं, याच्यातनं काय व्हायला लागले माहिती आहे का? याच्यातनं काही व्यक्ती मी स्वतंत्र आहे असं उद्घोषित करायला लागलेले आहेत. मी स्वतंत्र आहे म्हणजे माझा या विचारसरणीचं नाही, माझा त्याच्याशी नाही, मी या कंपूत नाही, मी त्या कंपूत नाही.
म्हणजे हेही खरंच आहे की जात वास्तव अधिक ठळक व्हायला लागलं, जातीचा आधार घेऊन अनेक प्रकारच्या गोष्टी व्हायला लागल्या, अनेक प्रकारचं सांस्कृतिक राजकारण आता अलीकडच्या काळात अधिक वेगानं खेळलं जात आहे, हे सगळं आपण बघतोच आहोत. पण त्याचबरोबर या सगळ्यातनं आपण आपल्याला असं लक्षात यायला लागतं की याचा परिणाम जो आहे तो प्रश्न विचारण्याच्या मूळ त्या प्रवृत्तीवरचा घाला, त्याच्यावर घाला घातला जातो आहे, असं साधारणपणे आपल्याला बघायला मिळेल. आणि म्हणून प्रश्न विचारायचा नाही. प्रश्न विचारला की तीळपापड एक होतो. प्रश्न विचारला की आपलं जणू काही सगळं स्टेकवर लागतं आणि आपण जणू काही आता सगळे निष्प्रभ झालेलो आहोत, अशा प्रकारची गोष्ट आपल्याला दुर्दैवानं बघायला मिळते. प्रश्न विचारणारा रवीश कुमार म्हणूनच त्याला आयसोलेट केलं जातं आणि बाकी सगळे तुंतुने वाजवणारे आणि बाकीच्या सगळ्या प्रकारच्या गोष्टी करणारे हे सगळे पार नॅशनल याच्यापर्यंत जातात असं आपल्याला बघायला मिळतं. पण मला असं वाटतं की या म्हणजे राजकीयकरण म्हणजे राजकीय सांस्कृतिक घटितांचं म्हणजे एकूणच आपल्या जगण्याचं सांस्कृतिक राजकारण व्हायला लागलेलं आहे, कल्चरल पॉलिटिक्स व्हायला लागलेलं आहे. हे सगळं खरं म्हणजे आहेच. पण शिक्षणाची क्षेत्र, शिक्षणाच्या संस्था या तरी किमान या सगळ्यांपासून सावध असल्या पाहिजेत, या सगळ्यांपासून. आणि आता अलीकडं अर्थात या सगळ्यांमध्येच अनेक प्रकारच्या गोष्टी आलेल्या आहेत, पण तरीसुद्धा मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी बघितल्या पाहिजे. त्याचं कारण शिक्षण हे अतिशय तर्कशुद्ध अशा प्रकारचा विचार करायला शिकवतं. म्हणजे क्रिटिकल थिंकिंग ज्याला आपण म्हणतो, ही क्रिटिकल थिंकिंग ही मला असं वाटतं की ती शिक्षणातनं आपल्याला मिळते. आणि अशा संस्थात जर सांस्कृतिक पुनरुज्जीवनामधनं, सो कॉल सांस्कृतिक पुनरुज्जीवनामधनं म्हणजे फायद्याच्या किंवा ज्याला आपण फॅसिस्ट अशा प्रकारच्या पुनरुज्जीवनातनं आपल्याकडे धोक्यात आणल्या जात आहेत. आणि मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या पाहिजेत. भीमा कोरेगाव किंवा कबीर कला मंच या सगळ्या संदर्भात भीमा कोरेगावचा आता अलीकडं त्याचा डिस्कोर्स अजून संपलेला नाही आणि वेगवेगळ्या पॉलिटिकल आणि बाकीच्या याच्यातनं सरकार बदलल्यानंतर महाराष्ट्रातल्या परिस्थितीमध्ये कसा बदल होतो आणि तो डिस्कोर्स कसा थोडासा मागं जातो आणि तरीसुद्धा अनेक प्रकारच्या गोष्टी होतात, हे तरी आपल्याला बघायला मिळालं. याचा अर्थ मग पॉलिटिकल इंटरव्हेन्शन असतं का, असा एक फार गंभीर प्रश्न किंवा अशी गंभीर शंका ही आपल्या मनामध्ये जरूर यायला लागते. आणि कबीर कला मंच मधले सगळे आता बाहेर आहेत. मग असं कोणतं काय झालेलं होतं, म्हणजे खरं म्हणजे काय, हा आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांच्या मनात पडलेला प्रश्न काय आहे की हे हे आलं पाहिजेत ना समोर, हे समोर आलं पाहिजेत. मग आपल्याला वाटतं म्हणून आपण अटक करतो का, आपल्याला वाटतं म्हणून आपण हे करतो का, अशा सगळ्या सुद्धा गोष्टी आपण बघितल्या पाहिजेत. आणि म्हणून मला असं वाटतं की या अनुषंगानं विद्यापीठातल्या काही शाखा, काही विषय हे प्रश्नांकित केले जात आहेत. पूर्वग्रह दूषित याच्यातनं हे सगळं होत आहे. आणि म्हणजे मला असं वाटतं की याच्याकडे आता आपण सगळ्या कम्युनिटीनं फार गंभीरपणे बघितलं पाहिजेत. JNU मध्ये जो काही झालेला भाग आहे, JNU सारखी अत्यंत प्रबळ, अत्यंत ज्याला आपण ॲटॉनॉमस असलेली अशी जी संस्था आहे, ती संस्था खिळखिळी करणं आणि कलावंतांचं सुद्धा कसं ध्रुवीकरण होतं. कलावंताला आपण अत्यंत काय म्हणून ज्याला आपण वेगवेगळ्या पात्यांवर आपण बघत असतो, पण कलावंत सुद्धा कसा विभाजलेला असतो हे अनुपम खेर किंवा इतर सगळ्या मंडळींनी हे आपल्याला दाखवून दिलेलं आहे. आणि आये दिन आता सरकारी म्हणजे एखादा म्हणजे सरकारी म्हणजे राजकीय व्यक्ती बोलला की त्याला चित्रपट कलावंत प्रतिक्रिया देताना आपल्याला दिसतात. आणि चित्रपट कलावंतांचं सुद्धा इतकं राजकीयकरण झालेलं आहे, हे आता आपल्याला अलीकडच्या आजच्या डिस्कोर्समधून सुद्धा तुम्हाला दिसत असेल. सोनू सूद सारखा व्यक्ती त्याला महात्मा करणं, अर्थात संजय राऊतांनी जे काही बोललं ते सगळं आपण राजकीय याच्यातनं बोललेलं असं आपण जरी एका वेळा ते आपण मान्य केलं आणि त्याचा आपण अधिक्षेप जरी केला तरी प्रश्न उपस्थित राहतात, प्रश्न उपस्थित होतात की अशी व्यक्ती ही म्हणजे अण्णा हजारे असतील किंवा महात्मा गांधी आहेत किंवा हे जे मूलभूत प्रश्न निर्माण होतात, व्यक्ती महात्मा होण्यासाठीचा एक प्रचंड अशा प्रकारचा डिस्कोर्स त्या व्यक्तीलाही खेळावा लागतो. पण चॅरिटेबल ट्रस्टच्या नावानं काहीतरी आपण करायला लागलो आणि मग त्याच्यातनं लगेच आपण एखाद्या परिस्थितीचा, लोकांच्या व्यवस्थेचा फायदा घेऊन आणि त्याचं फोटो सेशन आणि बाकीच्या सगळ्या प्रकारच्या गोष्टी करायला लागतो. त्यावेळी मला असं वाटतं की हे सगळं तारतम्यानं बघितलं पाहिजे. संस्थात्मक पातळीवर तुम्ही काम करत असाल तर जरूर करा, पण व्यक्ती
व्यक्तीच्या पाठीमागे संस्था, संस्थेच्या पाठीमागे वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी, असं सगळं जर असेल तर त्याच्यात आपण फार गंभीरपणे बघितलं पाहिजे किंवा त्या सगळ्यांचा गांभीर्याने विचार केला पाहिजे असं आपल्याला बघायला मिळतं. आता अलीकडे काय व्हायला लागले की अत्यंत सोयीस्कर पद्धतीनं पब्लिक इंटेलेक्च्युअल तयार केला जातो आहे. खरं म्हणजे पब्लिक इंटेलेक्च्युअल ही फार महत्वाची गोष्ट आहे. पब्लिक इंटेलेक्च्युअलचं अत्यंत महत्वाचं असं कार्य असतं त्या याच्यामध्ये बॅलन्स करणं किंवा त्या सगळ्याला म्हणजे जे रंजलेले गांजलेले जे हे असतात त्या सगळ्यांचं पूर्वभूमीकरण, त्यांचं फोरग्राउंडिंग करणं, याच्यासाठी पब्लिक इंटेलेक्च्युअल फार महत्वाचा असतो. पण अलीकडे दुर्दैवानं सांस्कृतिक दडपणं आणि सांस्कृतिक दडपण्याची जी महामारी जी पॅन्डेमिक सुरू झालेलं आहे ते फार विचित्र आहे आणि ते फार अत्यंत घातक आहे असं आपल्याला बघायला मिळतं. आता अकॅडेमिशिया जर आपण बघितलं तर अकॅडेमिशियाचं अत्यंत मूलभूत अशा प्रकारचं कर्तव्य काय, तर अकॅडेमिशियन शुड आस्क द क्वेश्चन, म्हणजे त्यांनी प्रश्न विचारलेच पाहिजे. आता मीडिया पर्सन काय करतो आहे, मीडिया पर्सनचं काम सुद्धा काय असायला पाहिजे, तर त्यानं अत्यंत जाणीवपूर्वक कुठल्याही प्रकारचा भेदाभेद न करता प्रश्न विचारला पाहिजेत. पण तुमच्या असं लक्षात यायला लागेल की अलीकडं जे मीडिया कल्चर आपल्याकडे, माध्यम संस्कृती जी आता माध्यम संस्कृतीचं जे राजकारण आपल्याकडे सुरू आहे ते सगळं जर आपण बघितलं तर डेलिबरेटली मिसलीड करणारा प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया आता आपल्याकडे दिसायला लागतो आणि तो पॅट्रिऑटिझमचा प्रतीक बनलेला आहे, तो देशाच्या भक्तीचं प्रतीक बनलेला आहे. असा एक दुर्दैवाचा असा एक भाग आपल्याला अलीकडे बघायला मिळतो. आणि म्हणून मला असं वाटतं की प्रेडिक्टेबल ज्याला आपण म्हणतो, म्हणजे प्रेडिक्टेबल लोक अशी एक नवीन काय म्हणजे आपण कम्युनिटी ही आपल्या आता अलीकडच्या सो कॉल्ड डिबेटमध्ये आपल्याला दिसायला लागते. म्हणजे ज्यांना बोलवलं की ते त्यांना हवं ते बोलतात, असं जे प्रेडिक्टेबल बोलणं असतं त्या प्रेडिक्टेबल बोलणाऱ्या लोकांकडून काहीतरी बोललं जातं आणि तेच ते सारखं 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 दाखवणं, असा जो अलीकडचा इलेक्ट्रॉनिक मीडियाचा जो भाग आहे तो आपल्याला काही नवीन नाही आहे आणि हा सगळा आपण बघतो आहोत मला असं वाटतंय. आता खरं म्हणजे इलेक्ट्रॉनिक मीडियानं काय केलं पाहिजे, इलेक्ट्रॉनिक मीडियानं अशा प्रकारचं कल्चर, अशा प्रकारचं कल्चरल पॉलिटिक्स केलं पाहिजे. जसं फ्रान्समध्ये एका टीव्हीवर एक प्रोग्राम आहे, तो प्रोग्राम आहे बुक रिव्ह्यूचा प्रोग्राम आहे. म्हणजे पुस्तकांचा रिव्ह्यू मांडला जातो, 3-3 वक्ते बोलवले जातात आणि त्या बुक रिव्ह्यूवर हे केलं जातं आणि ते बुक रिव्ह्यू सुद्धा म्हणजे त्याची चिरफाड करणं, त्या पुस्तकाची जमेच्या बाजू असतील ते जमेच्या बाजू सांगणं, जर त्याच्यातल्या कच्चे दुवे असतील तर ते कच्चे दुवे सांगितलं. आपल्याकडे असं आहे का बघा, आपल्याकडे अजिबात अशी संस्कृतीच नाही, असा इलेक्ट्रॉनिक मीडियाचं असं कल्चर अजिबात राहिलेलं नाही. याचं कारण काय, तर आता आपल्याला संपादकांना सुद्धा जीव मुठीत घेऊन आणि आपली नोकरी, आपलं हे सगळं सांभाळून करावं लागतंय. आणि अलीकडं या सगळ्या उद्योगपतींनी ही सगळी जी इलेक्ट्रॉनिक मीडियाची सगळी गाळं आहेत ही गाळी आता पादाक्रांत केलेली आहेत आणि ती संपवलेली आहेत असं आपल्याला बघायला मिळतं. आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या ज्या गोष्टी असतात, आपण स्टुडिओमध्ये बसून किंवा एखाद्या कंपार्टमेंटमध्ये बसून जे काही जनरलाइज करायला लागलेलो आहोत व्यक्तींना, लोकांना, सर्वसामान्य लोकांना, म्हणजे हे आपल्या हातातले बाहुले आहेत, आपण जे सांगू ते करू. कोविड-19च्या काळात सुद्धा अशा अनेक प्रकारच्या गोष्टी घडलेल्या आहेत. आता आपण कोविड-19चा जो काही लॉकडाऊन होता तो म्हणजे फसलेला आहे असं जगभरातनं बोललं जाऊ लागलेलं आहे. नॉम चॉम्स्कीनं परवा दिवशी जे सांगितलं, म्हणजे जेनोसाईड अशा प्रकारचा शब्द वापरलाय भारतात. 4 दिवस अगोदर आपण लोकांना 4 दिवसात म्हणजे 4 दिवस सुद्धा दिले जात नाहीत आणि आपण लॉकडाऊन करून टाकतो, अशा प्रकारची गोष्ट. आणि जे काही झालेलं आहे या देशानं, या जनतेनं, या सर्वसामान्य लोकांनी पाहिलेलं आहे. आणि बरोबर असं झालं की लगेच डिबेट दुसरीकडे वळवायचा, लगेच आपण मुस्लिम आणि ह्या सगळ्या याच्यावर जायचं. मुस्लिमांची पॉप्युलेशन म्हणजे अतिशय लार्जेस्ट पॉप्युलेशन असलेला, मुस्लिम पॉप्युलेशन असलेला सुद्धा हा देश आहे. आणि अशा देशात आपण हिंदू राष्ट्रवाद आणि अशा प्रकारच्या गोष्टी करतो आणि त्यावेळी ते राजकारण करताना आपण त्यांच्या जीवावर सुद्धा उठतो किंवा त्यांच्या जीवाचं सुद्धा, म्हणजे मॉब लिंचिंग आणि बाकीच्या सगळ्या प्रकारच्या गोष्टी.
म्हणजे सिलेक्टिव्ह अशा प्रकारचा डिस्कोर्स हा अलीकडं व्हायला लागलेला आहे. अर्थात तो सिलेक्टिव्ह डिस्कोर्स जो आहे तो विचारवंतांकडून सुद्धा होतो, तो तसा होऊ नये. तो सगळ्याच बाबतीत, म्हणजे मॉब लिंचिंग आयदर या साईडचा असेल किंवा आयदर त्या साईडचा असेल, पण ते आपण विचारवंत म्हणून ते खोडलं पाहिजेत, ही सुद्धा आपण गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की तुम्ही बाहेर जा, लोकांना प्रश्न विचारा, सर्वसामान्य लोकांना काय वाटते ते सांगा ना. तुमच्या स्टुडिओमध्ये बोलावून तुमचं कल्चर माहीत असलेला, तुम्हाला तुमचं प्रेडिक्शन माहीत असलेला जो माणूस, तो तुमच्या स्टुडिओमध्ये जर जगातल्या आणि देशातल्या गोष्टी जनरलाइज करत असेल तर त्यानं देश चालत नाही, त्यानं देश घडत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की लोक काय विचार करतात, सर्वसामान्य लोक तळागाळामध्ये काय विचार करतायत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून आत्ताच्या मीडियाचं असं वर्णन केलं जातं की नॉट टू कम्युनिकेट द रियालिटी, असा आताचा अलीकडचा मीडिया आहे. टुडेज मीडिया नॉट टू कम्युनिकेट द रियालिटी बट टू प्रपोगेट आयडियोलॉजी, अशा प्रकारचं आत्ताच्या मीडियाचं प्रारूप आपल्याला बघायला मिळतं. देश खतरे में है, देशाबरोबर उभे राहत नाही तर मग तुम्ही देशद्रोही आहात, अशी एक आता सर्वसाधारण एक 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 पब्लिक इंटेलेक्च्युअल पब्लिक डिस्कोर्स आता तयार करण्यामध्ये काही वृत्ती प्रवृत्ती फार यशस्वी होताना आपल्याला बघायला मिळत्या. आणि त्यामुळं कळपात किंवा समाजात रस्त्यावर असणाऱ्या माणसांचं विभाजन सुद्धा अलीकडं फार लिलया शक्य झालेलं आहे. मला असं वाटतं की हा आपल्या दृष्टीनं, सांस्कृतिक दृष्टीनं फार मोठा धोका आहे. आणि जगण्यावर प्रेम आणि माणसं माणसावर प्रेम करणाऱ्या या सगळ्या याच्यामध्ये महात्मा गांधीजींच्या संदर्भात आपण काय बोलतो, तरुण काय बोलतात, हे सगळं आपण बघतो. तरुणांमध्ये जे गांधीजींच्या बद्दलचं विष पेरलं गेलेलं आहे. आणि गांधी इज ऑल्सो मार्जिनलाइज अप टू ओनली स्वच्छता कॅम्पेन. म्हणजे मला सांगा, भारताचा राष्ट्रपिता महात्मा, आणि आपण त्याला स्वच्छतेचं कॅम्पन किंवा दूत म्हणून त्याला बनवतो, ही आपल्या सरकारची पॉलिसी, मग ती कुठल्याही याच्यातल्या असू द्या. मला असं वाटतं की नामकरण करताना सुद्धा अशा प्रकारच्या गोष्टी ह्या आपण याच्यात सुद्धा, मला असं नेहमी वाटतं की ते काँग्रेसचं सरकार असू द्या किंवा बीजेपीचं सरकार असू द्या, अशा प्रकारच्या या व्यक्ती म्हणजे काय म्हणजे आपण व्यक्ती मार्जिनलाइज करण्यातनं मला असं वाटतं की सांस्कृतिक राजकारणाचंच एक मोठं षडयंत्र या सगळ्यातनं आकाराला येतं. आणि हे मला असं वाटतं की ते लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून सेन्स ऑफ इनसेक्युरिटी हा तुमच्यात एकदा तयार केला, सर्वसामान्य लोकांमध्ये तो तयार केला, त्यामुळं कल्चरल मिसइंटरप्रिटेशन करायला अत्यंत मोकळीक मिळते, अत्यंत चांगली हे मिळते. आणि या ह्याच्यातनं जे साध्य करायचं आहे, म्हणजे मिसइंटरप्रिटेशन आणि त्याच्यातनं सांस्कृतिक राजकारण जे साध्य करायचं आहे ते अधिक सहज साध्य होतं असं आपल्याला बघायला मिळतं. खरं म्हणजे आपण लक्षात ठेवलं पाहिजे की राज्य हाच म्हणजे स्टेट ज्याला आपण म्हणतो, राज्य म्हणजे महाराष्ट्र कर्नाटक असं नाही. वी आर अ स्टेट ॲज अ नेशन ॲज अ स्टेट. रिलिजन म्हणजे स्टेट नाही आहे, रिलिजन म्हणजे नेशन नाही. तर स्टेट ॲज अ नेशन हा डिस्कोर्स आपल्या लोकशाहीमध्ये, आपल्या डेमोक्रेटिक याच्यामध्ये किंवा आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये खूप महत्त्वाचा आहे, ना की रिलिजन ॲज ए नेशन असं अजिबात नाही. रिलिजन इज नॉट नेशन. धर्म हा देश नाही आहे असं जर आपण बघितलं तर मला असं वाटतं की या या हा जो क्रम आहे हा उलटा फिरवण्यामध्ये आता काही शक्ती गुंतलेल्या आहेत. आणि म्हणून या मला असं वाटतं की म्हणजे काही लोक ह्या सगळ्यांमध्ये हे सगळं पुढाकार घेत आहेत. आता काही लोक सुपिरियर आणि काही लोक बिनमहत्वाचे, अशा प्रकारचं जे विभाजन अलीकडे होत आहे, काही संप्रदाय महत्त्वाचे, काही संप्रदाय बिनमहत्त्वाचे, काही धर्म महत्त्वाचे, काही धर्म बिनमहत्त्वाचे, असं जे सगळं होतं. आणि म्हणून मला असं वाटतं की या गोष्टीतनं आपण काहीही साध्य करणार नाही. हे सांस्कृतिक राजकारण जर मला असं वाटतं की आपल्याला लक्षात घ्यायचं झालं, आपल्याला विचारात घ्यायचं असेल तर आपण सजग असलं पाहिजे. जिथं जिथं शक्य आहे
म्हणजे ह्या वृत्ती, प्रवृत्ती, फॅसिस्ट प्रवृत्ती, मूलतत्ववादी प्रवृत्ती, आपलीच पोरं आपल्यावर सोडणं, अशा सगळ्या प्रकारच्या पुष्कळ प्रकारच्या गोष्टी होतात. एका म्हणजे मला परवा एकदा मी पोस्ट लिहिल्यानंतर सुद्धा मला हे झालं, की मग तुम्ही त्याच कम्युनिटीचे आहात, तुम्ही तुमचं रक्त कोणतं आहे वगैरे अशा प्रकारच्या गोष्टी सहज हे होतात. तो ठीक आहे, म्हणजे आपण मुलांना समजवू शकतो, किमान त्यांच्याशी चर्चा करू शकतो. पण तुमची म्हणजे तुमची जी काय म्हणजे आपण तुमचं तुमचं व्यक्तिहनन किंवा तुमचं कॅरेक्टर हे स्केच करणं अलीकडच्या काळात फार सोपं झालेलं आहे आणि ते फार गतीनं चाललेलं आहे. एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की डेमोक्रेटिक गव्हर्नमेंट जे आताच्या काळात जगभरात, म्हणजे फक्त भारताच्या सिनारिओमध्ये आपण बोलतच नाही, ही जी लोकशाही प्रवृत्ती असणारी डेमोक्रेटिक गव्हर्नमेंट जी आताच्या काळात ज्या पद्धतीचा रोल अदा करत आहेत ते फार घातक आहे. वस्तुस्थिती न सांगता वस्तुस्थितीचा विपर्यास करून आपली बला दुसऱ्यावर लादणं, दुसऱ्या कम्युनिटीवर हे करणं, आणि याच्यातनं मला असं वाटतं की प्रोजेक्ट जे आहेत ते प्रोजेक्ट लॉन्च वेगळ्या अर्थानं केले जात आहेत. आणि त्या सगळ्यातनं कल्चरल प्रोजेक्ट, जो कल्चरल प्रोजेक्ट ज्या पद्धतीनं न्यू लिबरलिझम आणि या डेमोक्रेटिक गव्हर्नमेंटच्या सानिध्य त्या संगनमतातनं जे सगळं व्हायला लागलं आहे, मला असं वाटतं की ते थांबलं पाहिजे. या सगळा जर भाग बघितला आपण, मला असं वाटतं की मी आता थोडंसं एका एका व्याख्यानात हे सगळं समप करणं काही फार शक्य नाही आहे. हे सगळं जर आपण बघितलं तर मला असं वाटतं की अलीकडच्या किमान भारतीय परिप्रेक्षामध्ये जे विचारवंत आणि ज्या सगळ्यांचा ज्या पद्धतीनं त्यांच्यावर गदा येते आहे, आणि सांस्कृतिक राजकारण सोडून आपण बाकीच्या अनेक प्रकारच्या गोष्टींमध्ये मशगूल झालेलो आहोत. आपलं आपलं आपल्यापुरतं बघण्यात आपण मशगूल आहोत. आणि इतरांचं काय जे व्हायचं ते हो, पण आपली मतं आपण म्हणतोय ते खरं असं, आणि आपल्याला म्हणजे कंडिशनल करणं, अशा प्रकारच्या प्रवृत्ती ह्या उच्च शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा आणि विशेषतः प्राध्यापक नावाच्या कम्युनिटीमध्ये सुद्धा त्या अधिक वाढायला लागलेल्या आहेत. आणि हे सगळं मला असं वाटतं की फार चांगली गोष्ट नाही आहे. हे चांगलं परिप्रेक्ष्य आताच्या काळातलं नाही आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या संदर्भात आपण अधिक सजग झालं पाहिजेत. चित्रपट निर्माण व्हायला लागले 1930च्या आसपास, ज्यावेळी त्याच्यातल्या दृश्यांबाबत आणि त्याच्या परिणामांबद्दल बोललं गेलं, त्यावेळी कलकत्ता युनिव्हर्सिटीतलं व्यवस्थापनच त्याच्या विरोधात आलं होतं. ती एक 1930ची घटना. आणि आता 2020च्या ह्याच्यात साधारणपणे जर आपण बघायला लागलो तर विद्यापीठांचं व्यवस्थापन किंवा सरकारचं हे धोरण विद्यापीठांच्या बाबतीतलं, हे विद्यापीठं परत पुन्हा एका वेगळ्या वृत्तीप्रवृत्तींचे गड बनायला लागलेले आहेत. आणि या सगळ्यांमध्ये मला असं वाटतं की आपण जिथं जिथं शक्य होईल तिथं आपण बोललं पाहिजे, किमान कन्स्ट्रक्टिव्ह काही काम केलं पाहिजेत, असं मला वाटतं. असं आवाहन मी आपल्या सगळ्यांना करतो. आणि मला या सगळ्या मला असं वाटतं की व्याख्यानमालेमध्ये मला बोलण्याची संधी आपण दिलीत. मी सगळ्याच गोष्टी इथं आत्ता मांडू शकलो नाही, परंतु काही गोष्टी तुमच्यामध्ये मला तुमच्यापर्यंत पोचवता आल्या, आणि त्या तुमच्या याच्यापर्यंत तुम्हाला काही गोष्टी अंडरलाईन करण्यासारख्या मी तुमच्यापर्यंत सोडून दिल्या. मला असं वाटतं की एवढं काम सुद्धा पुरेसं मानतो मी. आणि आपण नंतरच्या याच्यात तर आपण बोलत भेटत राहणारच आहोत. मी पुन्हा एकदा प्राचार्य डॉक्टर महेंद्र कदम सर, बाकीची सगळी त्यांची मंडळी, नावांची मोठी यादी आहे, ती मी आता त्या सगळ्यांचा नामोल्लेख करत नाही, पण या सगळ्यांचा सगळ्यात महत्त्वाचा प्रगतिशील लेखक संघ सोलापूर आणि देश पातळीवरचं त्यांचं संघटन, या सगळ्यांना मला असं वाटतं की या अशा प्रकारच्या डिस्कोर्सची गरज आहे, अशा प्रकारच्या मंथनाची गरज आहे. आणि त्याहीपेक्षा त्या मंथनाच्या पलीकडे जाऊन प्रत्यक्ष मला असं वाटतं की लोकांमध्ये जाऊन काम करण्याची सुद्धा अत्यंत गरज आहे, आणि ते आपण करूया असं मी आवाहन करतो आणि मी थांबतो. धन्यवाद.